बघा हे ओमेगा बरोबर किती v बाय r, v काय झाली लिनियर वेलोसिटी झाली आणि r काय झाले रे रेडियस आहे. ओमेगा v बाय r आहे आणि ओमेगा किती रे थीटा बाय t आहे. ओमेगा काय आहे ओमेगा काय थीटा बाय t आहे आणि ओमेगा किती आहे v बाय r आहे. पुन्हा ओमेगा किती आहे 2 पाय n आहे. ओमेगाची किंमत किती आहे 2 पाय n आहे आणि ओमेगा किती आहे 2 पाय t सुद्धा आहे. म्हणजे अँगुलर वेलोसिटीचे 4 फॉर्म्युले झाले. म्हणून या ओमेगा v बाय r, ओमेगा थीटा बाय t, ओमेगा 2 पाय n, ओमेगा 2 पाय बाय t असे अँगुलर वेलोसिटीचे 4 फॉर्म्युले आहेत. आता अँगुलर डिस्प्लेसमेंट घ्या. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा आहे. थीटा किती रे थीटा का दिस इज थीटा. थीटा किती रे ओमेगा t हा पहिला फॉर्म्युला झाला. दुसरा काय रे थीटा 2 पाय बाय किती आहे t आहे. 2 पाय बाय किती रे t. थीटा किती आहे 2 पाय आणि छोटा t कसं राहतो कारण काय माहिती का ओमेगाची किंमत किती आहे ओमेगा 2 पाय बाय t आहे. तशा पद्धतीने काय होतं हा की जे t आहे ना तसाच राहतो छोटा t. हा छोटा t आहे बघा हा छोटा t. ओके आता पुढे थीटा किती आहे 2 पाय nt आहे. इथे बरोबर 1 बाय t म्हणजे n आहे. n म्हणजे काय झालं ते फ्रिक्वेन्सी आहे. आता रेग्युलर एक्सेलरेशनचे फॉर्म्युले पहा. अल्फा किती आहे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 बाय t हा पहिला फॉर्म्युला झाला. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 बाय t हा पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला किती आहे अल्फा किती आहे 2 पाय आहे का नाही. आता लक्षात घ्या पोरांनो हे 2 पाय कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओमेगा म्हणजे काय आहे ओमेगाचा असा आहे पोरांनो. ओमेगा म्हणजे किती रे 2 पाय n2 ओमेगा 2. ओमेगा म्हणजे किती रे 2 पाय n1 आहे. मग इथून 2 पाय कॉमन काढले तर काय झालं रे n2 मायनस किती राहिलं n1 राहिलं. अशा पद्धतीने पोरांनो हे ह्याचं रूपांतर असं केलं आपण 2 पाय बाय t कॉमन काढला n2 मायनस किती आहे n1. तर हे झाला अल्फा हे झाला अल्फा ह्याला तर रेग्युलर एक्सेलरेशन. त्याच्यानंतर पोरांनो लिनियर वेलोसिटी फॉर्म्युला मिळणे v r ओमेगा आहे. r रेडियस आहे ओमेगा अँगुलर वेलोसिटी आहे आणि v किती आहे 2 पाय n. असं ह्याचं किंमत कोणाची रे ओमेगा 2 पाय n आहे आणि हे r म्हणून v बरोबर 2 पाय n r हे पण आहे आणि v r ओमेगा हे सुद्धा आहे. ओके आता सेंट्रीपिटल एक्सेलरेशन और रेडियल एक्सेलरेशन फॉर्म्युला a v स्क्वेअर बाय r घ्या किंवा a ओमेगा स्क्वेअर r घ्या दोन्ही काम. ओके तर नाव काय रेडियल एक्सेलरेशन म्हणा किंवा सेंट्रीपिटल एक्सेलरेशन म्हणा. आता टेंजेन्शियल एक्सेलरेशन फॉर्म्युला आहे at बरोबर अल्फा * r आहे. पहिले अल्फा घ्यायचा नंतर काय घ्यायचं r घ्यायचं. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय आहे cp mv स्क्वेअर बाय r आहे. किती आहे mv स्क्वेअर बाय r आहे आणि सेंट्रीपिटल फोर्स किती आहे mr किती आहे पोरांनो m r ओमेगा स्क्वेअर आहे. किती आहे mr ओमेगा स्क्वेअर आहे. त्यानंतर सेंट्रीपिटल फोर्स साठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युले म्हणजे काय इथं रूपांतर वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला माहिती आहे ओमेगा म्हणजे काय आहे ओमेगा म्हणजे 2 पाय n आहे. ते सुद्धा बरोबर केला 2 चा वर्ग 4 पाय चा वर्ग n वर्ग 4 पाय चा वर्ग n वर्ग आणि mr किती आहे ते रूपांतर असं केलं. त्यानंतर सेंट्रीपिटल फोर्स किती आहे 4 पाय स्क्वेअर mr बाय t स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर mr बाय t स्क्वेअर आहे. ओके आणखी एक फॉर्म्युला कोणाचा सेंट्रीपिटल फोर्सचा v
म्यू एम जी पण आहे, म्यू एम जी किंवा एफ ओमेगा स्क्वेअर आहे. एक म्हणजे फॉर्म्युले सेंट्रीपेटल फोर्सचे फॉर्म्युले 5 आहेत. पुन्हा एकदा बघून घ्या. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू एम ई स्क्वेअर बाय सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू 4 पाई स्क्वेअर एम आर एन स्क्वेअर, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू 4 पाई स्क्वेअर एम आर बाय डी स्क्वेअर, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू म्यू एम जी आहे किंवा एम ओमेगा स्क्वेअर आहे. अशा पद्धतीने 5 फॉर्म्युले आहेत. आता सेंट्रीफ्युगल फोर्स हा बाहेर ओढतो सेंटरपासून. सेंट्रीपेटल फोर्स पण ओढतो रे सेंटरकडे ओढतो. म्हणून दोघांचं शक्ती सारखी आहे, दोघांचं मॅग्नेट्यूड सारखं आहे, दोघांचा पॉवर सारखा आहे, परंतु त्यांच्या दिशा क्षेत्री अपोजिट आहे. सेंट्रीपेटल फोर्स हा सेंटरकडे ओढतो, सेंट्रीफ्युगल फोर्स हा सेंटरपासून दूर जातो. म्हणून इथं मायनस आहे घेतलं. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू मायनस ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. इथे सेंट्रीफ्युगल फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. आता हे झालं तुमच्या इन्क्लिनेशन ऑफ बँक्ड रोड. म्हणजे बँक्ड रोड जे आहे तर त्याला आपण थीटा म्हणतो. तर त्या थीटाचा फॉर्म्युला किती आहे? थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ p स्क्वेअर बाय rg. दिस इज द फॉर्म्युला फॉर इन्क्लिनेशन आहे. आता बँक्ड रोडवरची बघा आहे, बँक्ड रोडवर और अनबँक्ड रोड आणि बँक्ड रोड. हे कसं आहे? अनबँक्ड आहे. अनबँक्ड आहे म्हणजे किती टाइप ऑफ रोड नाही. मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ व्हेकल टू अवॉइड स्पीडिंग on the curve unbanked road किती आहे? v maximum is equal to under the किती आहे? mu rg. v is equal to किती आहे? v maximum under the किती आहे? mu rg हा फॉर्म्युला आहे. angle of leaning theta is आहे आपला tan inverse of किती आहे? v square rg. तुम्ही काय म्हणतो? inclination म्हणतो, म्हणजे angle of theta म्हणतो, leaning म्हणजे theta म्हणतो. tan inverse of किती आहे? v square by rg. ओके. तर हे तुमचे 10 फॉर्म्युले झाले. असे भरपूर फॉर्म्युले या पाठामध्ये आहेत. ओके. आता उरलेले उर्वरित फॉर्म्युले आपण घेऊया काय असते. ओके. सर्व क्लिअर झाले? ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 1 तुमचा हा जो आहे ना हा कोणता आहे? 11 वाला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. इथं बघा रे ऑन बँक्ड रोड काय झालं पहा. बँक्ड रोड जे माहिती आहे की फॉर्म्युले अप्पर स्पीड लिमिट म्हणजे मॅक्सिमम स्पीड लिमिट किती फॉर्म्युला बघा रे. हे अंडर रूट ऑफ rg ब्रॅकेट मध्ये हे यूएस आहे. यूएस कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याला यूएस म्हणतो. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन प्लस tan थीटा 1 मायनस यूएस tan थीटा आहे. rg ब्रॅकेट आहे यूएस प्लस tan थीटा आहे आणि खाली काय आहे? 1 मायनस यूएस tan थीटा आहे. ओके. अंडर रूट ऑफ rg आहे हे यूएस प्लस किती आहे? tan थीटा आहे. अपॉन 1 मायनस यूएस tan थीटा हा दुसरा. ओके. चला आता लोअर स्पीड लिमिट काय फॉर्म्युला आहे? v मिनिमम is equal to अंडर रूट ऑफ किती आहे? rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस यूएस आहे आणि 1 प्लस यूएस tan थीटा आहे. rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस किती आहे? यूएस आहे आणि 1 प्लस यूएस tan थीटा आहे. हे कोणता फॉर्म्युला आहे? लोअर स्पीड लिमिटचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर v मॅक्सिमम अंडर रूट ऑफ किती आहे? rg tan थीटा आहे. इन absence of friction, in absence of काय तो फ्रिक्शन आहे. पुढे बघा वेल फॉर्म्युला हाईट ऑफ इन्क्लाइन्ड रोड. इन्क्लाइन्ड रोडची हाईट काय आहे? h l sin थीटा हा फॉर्म्युला आहे. ओके. कोनिकल पेंडुलमचे फॉर्म्युले वगैरे करा. एंगुलर वेलोसिटी ऑफ द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम ओमेगा अंडर रूट ऑफ किती आहे? g अपॉन l cos थीटा हा ओमेगा आहे. पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम आहे t 2 by root of l cos theta by g फॉर्म्युला आहे. आता फॉर मास टाइड टू द स्ट्रिंग एका स्ट्रिंगला आपण मास टाइड केलं
आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपण करायला लागलो तर तेव्हा वेलोसिटी किती बघा मिनिमम वेलोसिटी ॲट द लोएस्ट पॉइंट टू कंप्लीट VCM व्हर्टिकल सर्क्युलर मोशन त्याला आपण काय म्हणायचं VL √5 VL म्हणजे लोएस्ट पॉइंटला √5 आरपी आहे मिनिमम वेलोसिटी ॲट द हायेस्ट पॉइंट टू कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन H आहे H म्हणजे काय आहे √5 आहे जसे इथं VL आहे ना लोएस्ट H म्हणजे हायेस्ट minimum velocity at the midpoint to complete the VCM vertical motion VM √3 आरपी आहे tension at the highest point in VCM tension at the highest point in VCM इथं काय करायचे TH लिहा height V square H by R minus M लिहा tension at midpoint का VCM TM बरोबर M V square M by R tension at lowest point in VCM we can at TL equal to M V square L by R plus किती आहे MGL difference between tension at lowest most and uppermost TL minus PH equals किती आहे 6 mg हा फॉर्म्युला okay all these are the formula इस वक्त क्या करें फॉर्मूले ठीक थोड़ा लिखूंगा है फटाफट